नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचे ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर शिल्पा कुलकर्णी यांनी लिहिलेला एक लेख सादर करत आहे. शिल्पा कुलकर्णी यांचं लेखन मला नेहमीच खूप आवडतं. अतिशय खुसखुशीत लिहितात आणि त्यांच्या आतापर्यंत मी नाट्यछटा पण सादर केलेल्या आहेत माझ्या रंगझेप या दुसऱ्या युट्यूब चॅनेलवर आणि त्याला सुद्धा प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. तर आजचा लेखही तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. तर आपण ऐकूया. त्यांच्या लेखाचं शीर्षक आहे फेसबुकवरचे प्रश्न. पण त्यापूर्वी माझी नेहमीची सूचना अशी आहे की जर आजचा लेख आवडला आणि जर सादरीकरण तुम्हाला आवडलं तर जरूर जरूर लाईक करा. तुमचा एक छोटासा लाईक आणि यूट्यूबवरच आलेली एक कॉमेंट यामुळे मला अतिशय प्रेरणा मिळते. माझा नवीन नवीन व्हिडिओ करायचा उत्साह वाढतो. त्याचप्रमाणे लेखिका किंवा कवी जे कोणी असतील त्यांनाही अतिशय आनंद होतो. तेव्हा एवढी गोष्ट जरूर करा. जर तुम्हाला आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण लेखिका शिल्पा कुलकर्णी. लेखाचं शीर्षक आहे फेसबुकवरचे प्रश्न. अहो किती ते काम आणि अहो किती ते चिंता. काही विचारू नका हो. जीव माझा अगदी शिणून गेलाय हो. अहो 2-2 तास मला ते फेसबुक बघता येत नाही. नुसता छळ मांडला हो या कामाने माझा. काय म्हणता? फेसबुक मध्ये काय असतं एवढं सारखं बघण्यासारखं? अहो ज्ञानामृत हो, ज्ञानामृत असतं. नुसतं नुसतं ज्ञानामृत. अहो तुम्हाला सांगते काय एक एक धडे मिळतात ना. लोक अहो सुविचार टाकतात, उपदेशाचे डोस पाजतात, झालंच तर बोधकथा सांगतात, प्रवास वर्णन सुद्धा पाठवतात. अगदी वाचनीय असतं बरं का हे फेसबुक. अहो पण तुम्हाला सांगते ते सगळं ठीक आहे हो. आपली की नाही करमणूक होते. पण खरी मजा येते तेव्हा येते की काही लोक काय करतात अगदी अहो निरर्थक प्रश्न विचारतात. तुम्हाला माहित नाही? मग आता ऐकाच. अहो परवाच एका बाईनी फेसबुकवर काय प्रश्न विचारला असेल सांगा बरं. नाही ना ओळखलं? हो, तिने चक्क विचारलं माझ्याकडच्या गुळाला पांढऱ्या रंगाची बुरशी लागलीये, मी काय करू? तुम्हाला सांगते त्याच्यावरच्या भन्नाट भन्नाट प्रतिक्रिया वाचताना अगदी हसून भरायची वेळ आली हो. मग मी पण काय कमी का काय, मी पण एक पोस्ट तयार केली. मी म्हटलं जर तुमच्या घरातल्या गुळाला पांढरी बुरशी जर का आली असेल तर त्याचं काय करावं असा प्रश्न फेसबुकवर विचारल्यास उत्तर मागाल तर अशी उत्तरं मिळतील. प्रश्न 1, सर्वात महत्वाचं, गुळाला बुरशी आलेली बघायला तुम्हाला वेळ बरा मिळाला. हा म्हणजे उपहासात्मक. प्रश्न दुसरा, बुरशी पांढरीच असते की आणखीन काही कलर असतात? काय वेडे आहे ना तुम्ही पण. प्रश्न 3, तुम्ही जर बुरशीयुक्त असे पदार्थ खात असाल तर खाऊन टाका ना. हो आमच्या डोक्याला कशाला ताप, अगदी साधं सरळ. प्रश्न 4, गूळ नीट धुवा, वाळवा आणि फेकून द्या. आगाऊपणा. प्रश्न 5, बाई जरा नीट घरात लक्ष दे. फेसबुकवर फोटो कमी अपलोड कर ग. घरची इज्जत म्हणजे गूळ असं चव्हाट्यावर नको. संतप्त. प्रश्न 6, होतं असं कधी कधी, त्यात काय एवढं मनाला लावून घ्यायचं, काळजीयुक्त. प्रश्न 7, वाया नका घालू, खा. अहो डॉक्टरचं तरी कसं भलं होणार, तिरकच. प्रश्न 8, बघ कसं जमतंय ते, नाहीतर घरातील जरा बुजुर्ग बाईला विचार, अनुभवी. प्रश्न 9, असले फालतू प्रश्न विचारू नका हो, रोखठोक. प्रश्न 10, गप पडकी बाई, तुझ्यामुळे उगाच विनाकारण आमच्या घरातला गोळ सकाळी बघायला सगळेजण बघायला मागू लागली आहेत. विनोदी. खरंच
असल्या ह्या फालतू प्रश्नांसाठी आहे का हो फेसबुक? सांगा बरं. धन्य ती प्रश्न विचारणारी माय आणि धन्य तिला उत्तर देणारी ती लोक. अहो, तिच्या ह्या पोस्टला चक्क 1000च्या वर कॉमेंट्स आल्यात आणि माझ्या पोस्टलाही काही कमी कॉमेंट नाही आल्या बरं का. पण तो दिवस मात्र घरातलं काही काम झालं नाही. आता ती गोष्ट वेगळी. मज्जा म्हणजे काही प्रश्न विचारतात हो लोक. काय तर म्हणे, भात उतू गेला, काय करू? आता काय सांगणार? बाई ग, खा, टाकून दे, जनावरांना खायला घाल, नाहीतर नवऱ्याला खायला घाल, आम्हाला का त्रास? नाही का? पुरण पातळ झालंय, काय करू? दूध नासलंय, काय करू? एकदा तर एकीने विचारलं, गुलाबजामचा पाक खूप उरलाय, काय करू? कोणी सांगितलं सुधारच कर, कोणी सांगितलं पाक पाक ओतून दे. मी सांगितलं असं कर, त्यात थोडी चहापूड घाल, उकळ आणि पाक चहा पी. तर त्या बाईनी चक्क मला ब्लॉकच केलं की. आता सांगाव, मी असं काय मोठं चुकीचं सांगितलं हं? पण असं आहे हो, खऱ्याची दुनियाच नाही बघा. नाही तर काय. एका बाईनी विचारलं, घरात सर्वत्र पसाराच पसार आहे, कसा आवरू? म्हटलं 2 तास नेट बंद ठेव, आपल्या घराकडे आपलं घर म्हणून बघ आणि जरा पसारा आवर. तो चिडलीच माझ्यावर हो. आता बघा, मी काय खोटं सांगितलं का? पण म्हणतात ना, अहो खऱ्याची दुनियाच नाही हो. तसंच अगदी. अहो, एका बाईनी पोळीच्या लाडूचा फोटो फेसबुकवर अपलोड केला, तर त्यावर प्रश्नांची सरबत्ती. पोळ्या शिळ्या की ताज्या? पोळ्या बाईनी केलेल्या चालतील का विकत आणलेल्या चालतील, की घरीच केल्या पाहिजेत? पोळ्या या कणकेच्या हव्यात की आटा चालेल? पोळीत गुळच चालेल का साखर पण चालेल? आता ह्या प्रश्नाला काही अर्थ आहे का सांगा बरं मला. पण प्रश्न विचारण्याचा, त्या वाचणाऱ्याचा तेवढाच टाइमपास होतो की नाही? खरंय. पण कधी कधी वाटतं, अरे कुठे चाललोय आपण, काय करतोय? हे फेसबुक व्हॉट्सॲप वाईट नाही हो, पण ते वापरण्याची पद्धत, त्यात वाया जाणारा वेळ हा वाईट आहे. आता बघा ना, तुमच्याशी या फेसबुक बद्दल बोलत राहिले आणि मग अहो माझा किती वेळ वाया गेला. हा, मला तर बाई आता फार प्रश्न पडले. आता मुलांसाठी खायला काय करू? सकाळचा भात उरलाय, आता त्याचे वडे करू की फोडणीचा भात करू? चहासाठी आणलेल्या साखरेत मुंग्या झाल्या, आता त्या कशा काढू? सकाळपासून लाईट नव्हते, फ्रीज बंद होता हो. आता दूध नासणार तर नाही ना? सासूबाईंची औषधं संपलीये, ती कशी मागू? गाडीचा लाईट बंद आहे, काय करू आता? काय करू काय करू काय करू? किती ते प्रश्न, आणि त्याची कोण देईल बरं उत्तर? हा, फेसबुकवर टाकावेत काय प्रश्न, पण ती उत्तर वाचण्यापेक्षा आपण फेसबुक बंद करून कामाला लागावं आणि आपापली उत्तरं शोधावी. हो की नाही? हेच खरं उत्तर की नाही? खरं सांगा मला. बा बाय, मी जाते. पण सुचलंच जर तुम्हाला काही असं चांगले उपाय, तर मला फेसबुकवर पाठवा बरं का. बाय बाय.